प्रेम सर्वका श्रीपंताची या माथा चरणावरी या माथा चरणावरी सांगे करी दंडवत या माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत पुत्रांची पावन सांभाळाव तरी वाढल्यानंतरी महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्र समागत्य तिष्ठन्त महानंद कंदम परब्रह्मनंदनं विपदे पांडुरंगं जगद्गुरु संत श्रेष्ठ खूप बरा आहे. सदा माझे डोळा डोळा किंवा डोळे जडो तुझी मूर्ती आणि रखमाईचा पती सोयरिया तुकोबारांना अपेक्षित काय या ठिकाणी बघ आज पहिला दिवस आहे म्हणून मी हा रूपावर आणि नामावर दोन्ही मिक्सिंग असा घेतला आपण दंड काय संप्रदायाचं म्हणून घेतलं. पण कसं आहे मी तर संतांच्या समोर या ठिकाणी सेवा करायची पण संतांचं पण त्यामध्ये वर्णन आहे. त्रिवेणी संगमचा आता योग आहे त्यात आज एकादशी म्हणजे किती योग आहे बघा. व्रत करा एकादशी कसं होतं आपण एकादशी सगळे केलाय ना भरपूर भगवान आमचे त्रिपुर काय म्हणून सांगत होते बुट्टीभर खा खरं एकादशी कर. आजची जी एकादश आहे एवढी भाग्यवान आहे. पूर्ण जर एकादश व्यवस्थित निष्ठेनं जर केलं तर सुख मिळतं. एवढं सुख मिळतं. कधी मिळतं ही एकादश पूर्ण केल्या. हे पण कसं दशमीला एक दिवस एक टाइमच जेवायचं. पूर्ण दिवसभर आज निर्जला एकादश काय नाही पाणी फक्त पाणी घेतला तरी चालतं अशी एकादश करायची. निर्जला एकादशीला पाणी सुद्धा घ्यायचं नुसतं पाणी घेऊन आज एकादशी करायची आणि उद्या मग पारणं करायचं. रात्री 12ला नव्हे नंतर सगळेजण एक जण म्हणतात रात्री 12ला दिवस चालू होते आणि एकादशीचा 12 वाजता रात्री चालू होत नाही. उद्याचा सकाळी दिवस उजळल्यावर मग दुसरा दिवस चालू मग द्वादशीचा मग आपण पारणं सोडायचं. असं जे सुख घ्यायचं जर झालं तर आजची एकादश आहे. भरपूर सुख असं देव देतो या ठिकाणी या एकादशीला. असं दुसऱ्या एकादशीला एवढं नाही. पुण्य सुखाचा जर आपल्याला विचार करायचा झाला तर या एकादशीला देवाला काय आपण
अपेक्षित आहे आपण तुकोबारायला काय अपेक्षित आहे कोणतं रूप रुक्माईचा पती सोयरिया. आता कसं आहे रूप म्हटलं तर कसं आहे सगळ्यांची रूप आहे आपल्या प्रत्येकामध्ये काही ना तरी फरक आहे. जरी जुळी झाली थोडा किंचित ना आपल्याला नाही कळत पण त्या मातेला कळत. मातेला कळतं कोण कसा आहे मुलगा हा कुठला आहे हा कुठला आहे. जरी नाव जरी सत्यम शिवम जरी ठेवलं तरी ओळखायला ते माता ओळखते लगेच हा कुठला आहे हा सत्यम कोण आहे ना हा शिवम ओळखते. पण आपल्याला ओळखता येत पण देवाने कसं केलं निर्मिती बघा प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी फरक ठेवलेला. पण देवाची रूप पण कशी आहेत आपली तर असे आहे. मुलगी बघायला जातो पण मुलगी बघायला जातो लग्नाच्या वेळेस मुलगी कशी आहे काळी आहे गव्हाळ आहे काय गोरी आहे पसंत करताना बघतो ना आपण आधी विचारतो मुलगी कशी आहे दुसऱ्याला आधी विचारतो. आपण किती देखणं हे माहित नसतं आपल्याला काय देखणं कायच नसतंय आणि मुलगी मात्र अप्सरा पाहिजे सवय लई असते हो अपेक्षा मोठ्या असतात. बघायला गेल्यावर आपण भरपूर विचारतो कशी आहे काय आहे मुलगी. मुलगी दाखवायला आल्यावर तो बोलत्या का नाही प्रश्न विचारतो असतो. नाव काय का बोलत्या का नाही कळलं पाहिजे ना. नाव माहिती असतंय पण मुलगीच्या तोंडून बोलायला लावतात. कसे आहे बा हे बोलायला लावतात रूप कसा आहे चालायला लावतात काही अति म्हणजे ती लंगडी वेगळी असते तर काय करायचं. आता हे बघण्याचं पण हे करतो सगळं एवढं आपण चित्त करतो. देव कसा आहे बघा आता देवाची रूप कशी आहेत बघा. सुरुवात अवतार मच कच वरा काय देखणं रूप आहेत की नाही. देवाऱ्यात आपण पुजतो काय वरा अवतार डुकराचा काय सुंदर रूप आहे की नाही. असा जर नवरा जर असता तर तुम्हाला मिळाला असता तर देव आहे तो वरा अवतार आहे. तुम्ही म्हणा काय ती शिंग दात डुकराची असला नवरा काय. तुम्ही पण नवरा बघताना चॉईस करता की नाही. हे आमच्या बाबाने ठरवलंय कसला खायचं ना. पण आपण आता देवाकडे आपण वळूया. देव कसा आहे बघा वरा अवतार हिरण्यक्षाला मारून पृथ्वीला वर पातळातून काढलं असं त्याचा अवतार आहे. त्याचं रूप कसं आहे वरा. आपलं काय सादर बोदर काय आहे काय त्यात काय. असा जर नवरा जर कुठली मुलगी पसंत करेल काय नाही करणार थोडं जाऊ. पण देव पण तसं नाही. देव बघा देव घेत त्याचं रूप आता सुंदर आहे. देवाचं रूप सुंदर आहे. ते अवतारातला वरा अवतार आहे. पण देवानं अस्वलीने बरोबर लग्न केलं. आपण करू काय अस्वलीने बरोबर. देवानं अस्वलीने बरोबर लग्न केलं. अस्वलीने बरोबर लग्न केलं आणि नारदाचं गर्भहरण केलं. काय मंडळींना जरा अभिमान येतो. जरा चार राग आले की नाही तुम्हाला नव आमच्या इकडचं सांगतो. चार राग आले की नाही भूत राग यमन कल्याण भैरवी भैरव काय सगळे राग असतील सारंग बिरंग काय असतील की सगळे राग आले की नाही मग जरा अभिमान वाटतो. तसं नारदाला अभिमान झाला होता नारद महर्षी. आणि आता भक्तांचा अभिमान घालवायला देवाला काळजी असते लक्षात ठेवून अहंकार घालवण्याचं. कारण कायम सतत नाम नारायण नारायण जागृती स्वप्नी तस जागता बसता उठता नारायण नारायण एवढं नामस्मरण आपण किती करतोय. नुसतं म्हणतो कामामध्ये काम काही म्हणा राम नाम. कामामध्ये फक्त आपण कामच करतोय राम म्हणतच नाही. तसं ते जांबवंतीला
सांगितलं नारदाला म्हटलं हे म्हटले जे तुझा विना बघ माझी बायको किती गायन सुंदर करते. आणि आता नारदाला प्रश्न पडला आता हिला विना दिला तर माझे ते विनाच्या तारा राहतील काय. अहो बोटाची नख अशी त्या अस्वलिनीची नख काय काय नख काढत बसत ते आपल्यासारखं असं लांब सडक नख. पहिला काय केला विना ठेवला आणि आता नारदाला म्हटलं ते विना उचल आणि परत त्या जांबवंतीकडे दे. तर ते विना उचल ना तिथंच नाही तर नारदाचं निम्मागर वारण झालं. अहंकार निंबा संपला. मग त्या जांबवंतीनं ती विना उचलला आणि राग चालू केला बघा. आणि आता ताराच्या वडा लागला. आपण कसं वडतोय असं वडा रूप म्हणतोय आपण रूप. जांबवंतीचं काही रूप सुंदर असेल काय देवानं केले लग्न. असं वडा लागली राग चालू केली नारदाचं. असं डोकं मस्तकावर गेलं आणि भगवंताला शरण गेले बघा. बायको कसली काढला पण किती हुशार. तस वरा अवतार काय साजरं गोत्र आहे काय. त्याच्यानंतर आहे नरसिंह अवतार. आता नरसिंह अवतार जर म्हटलं सिंहाचं मस्तक धड माणसाचं असं सगळं विचित्र सगळं. आणि असं त्या हिरण्यकशिपूच्या पोटी प्रल्हादाला बघा नाम त्याचा पुढे आपण विचार करायचा आहे पण त्याच्यामध्ये आले रूपामध्येच नाम. पोटी आला मुलगा कुठला भक्त प्रल्हाद. नामाच्या जोरावर बघा राक्षसाच्या कुळात सुद्धा भक्त जन्माला येतात. आणि देवानं त्याचं पोट फाडलं सगळं मेला आणि हुडका लागले परत त्यामध्ये आतमध्ये पोटामध्ये. प्रल्हादाने विचारावं माझे बाबा तर वारलेत आणि तुम्ही आणि काय हुडकताय. अरे तुझ्यासारखी रत्न आणि काय आहेत काय पोटात हे बघतोय. पण ते आपल्याला इथे विषय घ्यायचा आहे काय आहे रूप. हे नरसिंहाचा अवतार कसा आता रूप कसं सुंदर आहे काय कसं आहे. तसा जर नवरा मिळाला तर तुम्हाला कोण मागल काय नाही. देवाचं हे काय साजरं गोजरं रूप आहे काय नाही. त्याच्यानंतर वामन अवतार ठेंगणा गुटका. आता कसं म्हणतो आपण एखादा नवरी उंच आणि नवरा लहान किंवा नवरी लहान नवरा उंच असं जर जोडी असली तर काय म्हणतो काय कसं म्हणतो काय जोडी आहे विचित्र. आपण मुलगी बघताना किंवा उंची पण विचारतो का नाही किती आहे 5 फूट 2 इंच 5 फूट 3 इंच. कसं जोडी जुळली पाहिजे सोयरीक जुळली पाहिजे. लय पण उंच पण नको लय पण गिड्डी नको. हा वामन गीत आहे काय साजरं गोजरं रूप आहे का नाही. त्याच्यानंतर परशुराम रागीट. क्षत्रियानंतर 3 वेळा नाश केला. एवढा राग भयानक. कुठल्या आता माता भगिनी ना आता सगळे तुम्ही माता भगिनी आहे माझे. कसं आहे वडाची पूजा करतोय आपण. पूजा करतो 7 जन्मी हाच नवरा मिळू दे. रागीट नवरा रोज येऊन मारा लागला तर तुम्हाला आवडेल काय. रोज लेझिम खेळून येतात आणि आलं की राग सळा बायकोवर का. असा रागीट नवरा जर तुम्हाला आवश्यकता आहे काय तर त्यामुळं संसार सुफल होईल का नाही होणार. रोज येऊन रागारागात जर असेल तर कोण चालेल का उगाच गरीब गायगत ती मार खात बसल्यावर संसार होईल का पूर्ण नाही होणार. मग ते घटस्फोटा खटलं तर खटलं नाही तर हायकोर्टापर्यंत खटलं. पटलं तर पटलं नाही तर हायकोर्टापर्यंत खटलं. तसं ते आमचे श्री गुरुदादा सांगायचे काय. तसं परशुराम आपण अवतार जरी बघितला तर पण ते पण आपल्याला काय साजरं गुरु रूप आपल्याला मान्य नाही. त्याच्यानंतर आहे राम. रामाचा अवतार कसा आहे सुंदर. उगच नाही राम म्हटलं बघितलं तर ते रामाला बघितलं म्हणजे सगळ्या स्त्रिया भुलत होत्या. एवढं सुंदर आणि सुंदर असं रूप होतं. ज्यावेळी आपले विश्वामित्र
फिरत 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 घेऊन, नाहीतर जनक राजाच्या दरबारामध्ये सीतेचं स्वयंवर चालू होतं. हा, आणि सीतेनं पाहिलं बघा, आणि त्या ठिकाणी मनात लाजली सीता स्वयंवरा, पाहुणी रघुनंदन सावळा. माझं एवढं गायन नाही कसा गेला माझा. कसं रघुनंदन सावळा, कशी सीता असं टक लावून बघत होती. एवढं मोहक असं रूप होतं रामाचं. फार आपली रावणाची बहीण शूर्पणखा ज्यावेळी अरण्यामध्ये आली, बघितली रामाकडं, काय तेजस्वी पुरुष आहे, आणि ह्याला आम्ही वरून घ्यायचो म्हणून त्याच्याकडे रामाकडे आली. बघा म्हणजे राम किती तेजस्वी होते. असा तेजस्वी पुरुषाकडे आभाळली. ती सोडा, त्याच्यानंतर अहिरावण बहिरावण ज्यावेळी पाताळामध्ये युद्ध करत होते, त्यावेळी चंद्रसेना भाळली रामाकडे बघून. मी माझ्या नवऱ्याचा मृत्यू सांगते, पण मला हनुमंतरायाला सांगितलं की बाबा रामाबरोबर माझं लग्न नव्हतं. जेवढा राम सुंदर होता, किती स्त्रिया हे करत होत्या बघा. एवढा सुंदर असा राम होता. रामासारखं साजरं गोजरं रूप असं जर असेल तर ठीक आहे. त्याच्यानंतर पुढला अवतार कृष्ण अवतार. सावळा गे माय. कसा गोपिकांना सगळ्यांना भुलवलेला असा हा सावळा परब्रह्म, सगळ्यात नटखट असा. जो घेईल तो, राधा तर त्याच्यावर पूर्ण पाळली होती. असं राधा कृष्ण, असा हा कृष्णाने पण. हे कसं होते, क्षत्रिय होते, मारामारी करत होते. पण तुकोबारायण अपेक्षित काय या ठिकाणी, आवडे हे रूप गोजिरे सगुण. आवडे हे रूप गोजिरे सगुण. लोचन तुभावले, आता दृष्टी पुढे ऐसा की तू, आता दृष्टी पुढे ऐसा की तू, आता दृष्टी पुढे ऐसा की तू राहे. जो मी तुझ पाहे पांडुरंगा. आवडे रूप गोजिरेच गुण, आवडे रूप गोजिरेच गुण. पाहता लोचन तू खावले, तू खावले. आता देते पोरे ऐकाची पुराये, आता देते पोरे ऐकाची पुराये. पोरे ऐकाची पुराये, आता देते पोरे ऐकाची पुराये, आता देते पोरे ऐकाची पुराये. असा जो रूप आहे, आवडे हे रूप गोजिरे सगुण. कुठलं रूप? पंढरी रायाचं जे रूप आहे, पिठेवरी ज्याची पावले समान, तोची एकदा शूरदाता. असा जो परब्रह्म आहे पंढरीनाथ, त्याचं जे रूप आहे, रुक्मयीचा पती सोयरी, असं जो रूप आहे, त्याला मी ते रूप माझ्या डोळ्यामध्ये माझ्या अंगामध्ये संचरलं पाहिजे. म्हणून
तुकोबर आहे म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, कटावरी ठेवूनिया, कटावरी ठेवूनिया, कटावरी ठेवूनी, सुंदर ते ध्यान सुंदर ध्यान उभे विठेवरी, 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 कथेवारी ठेवनिया, कथेवारी ठेवनिया. तुझे हर गळा काठे पितांबर, 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 तुझे हर गळा काठे पितांबर. हा सुंदर असं ध्यान, हा करकटावरी ठेवणे असं जे आहे रूप ते अपेक्षित आहे. हा कसा आपण मुलगी बघतो, काही ना नसतं, आता सगळं ब्युटी पार्लर वगैरे आल्यात. मुलगी काळी जरी असली तरी लग्नात एकदम गोरी फॉर्म दिसते. अरे काल तर ही बघितली ती काळी डांबरागत, अगदी ती किती जरी कोळसा उघडला तर ते का पांढरा होणार नाही. पण एवढे कसे काय पांढरे? काय झालं होतं, एकटीचं नाक जरा नकट काय म्हणतात बचकल्यासारखं होतं आणि सगळीजण नावं ठेवत होती काय पोरगी. मग तिनं काय केली, प्लास्टिकचं सर्जरी केलं, प्लास्टिकचं नाक बसवलं. काय करावी 32 लक्षणे आणि नाक नाही ते नाही. बघा आपण मुलगी बघतात नाक, मुलगीचं नाक कसं आहे बघतात. तसं ती काय केली, प्लास्टिकचं नाक बसवली. आणि आता स्त्रियांना सवय असते, एखादी नवीन वस्तू जर घेतली की ती दुसऱ्याला दाखवायची असते, सवय असते. प्रत्येक घरात आहे, आमच्या बायकोला पण आहे. जरी नाकात काय घेतलं किंवा कानात जरी घेतलं तर ते कानात जरी घेतलं तरी केस वर करायचं, दाखवायचं, जेणेकरून दुसरी कवा केलीस गो असं म्हणायला पाहिजे. नाही, जोपर्यंत म्हणत नाही की नाही तोपर्यंत ते उगाच दाखवायचं. म्हटल्यावर मग समाधान होत. तो जोपर्यंत लक्ष जात नाही तोपर्यंत. मग तसं काय झालं की प्लास्टिकचं नाक बसवली आणि आता ही विचारायला पाहिजे की कवा नाक काय सुंदर झालं म्हणून. मग ही काय केली, बाजारात गेली. आता बाजारात जास्त असतात नाही बायका, बाजार करायला बाजारात बायका जास्त असतात. आणि मग ही काय केली, जाऊन काय केली, भाजीपाला असतो तिकडे गेली नाही, मिरच्यांच्या बाजारात. आता मिरच्यांच्या बाजारात कसं असतंय, गेलं की ठसका आल्याचे राहत नाही. आणि जे काय ते शिंक आली तिला, ते नाक कुठं पडलं ते सुद्धा कळेना. म्हणून काय करावी, 32 लक्षणे नाही वया गेली. असं काय उपयोग नाही. जे ठेविले आनंद
तैसेचे राहावे आणि चित्ते असू द्यावे समाधान. समाधान पाहिजे चित्तावर. जसं रूप आहे ते गोड मानलं पाहिजे. हा, जर त्याला काय जर करायला गेलं तर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्याची फजिती आपलीच होते. काय होते? थोडक्या सुखासाठी सुख पाहता जबा एवढे आले, दुःख पर्वता एवढे. मोबाईल आपण घेतला, स्वस्तात होता त्यावेळी घेतला, बॅलन्स फुकट द्यायला लागले. आता मधी रेट कमी होते, आता वाढवले. आता खरं ऑनलाईन सगळे म्हणतात ते बॅलन्स भरायलाच पाहिजे. सुख जरास सुखासाठी दुःख किती किशाला खारे लागले. आता बॅलन्स भरायला पाहिजे. हा, नेटची सवय लागली, इंटरनेटची. आधी मामा काय बघत होता काय? नाही. पण आता ऑनलाईन पैसे येणार आहेत. ते नेट चालू पाहिजे, दाखवायला पाहिजे तिथं जाऊन. हा, शेतीचे पैसे आले काय, पीएम किसानचे आले काय, लाडक्या बहिणींचे आले काय, आता उद्या येणार बघायला मेसेज आला काय, त्याला नेट चालू पाहिजे. मग त्यासाठी पैसे घालायला पाहिजे. 1500 रुपये आले, 1500 रुपयेचा डाटा भरा. हातात काय? झिरो. सगळं म्हणजे सुख पाहता जावा एवढे, दुःख परवडे. कसं आहे, जेवढं आपण सुख बघायला जाऊ, चेहऱ्यात आपण सुख बघायला जाऊ, तेवढं दुःख येतं. काय झालं होतं? श्री गुरुदादा काय गोट सांगायचे, एकट्याला देव प्रसन्न झाला. देव पुन्हा कोणाला प्रसन्न झालाय तुमच्या इथं? पण त्याला झाला, देव प्रसन्न झाला. आणि देव म्हणाले, मग काय पाहिजे तुला सांग. आमच्यासारखा माहितला असतं तर काय केलं असतं? देव प्रसन्न झाला. देवा तंबाखू आहे तुला तेवढा तू, असलं मागणं आमचं. तसं तो काय म्हणाला सांगा? देव प्रसन्न झाला, तुला 3 वर देतो म्हटला. माग म्हटलं, काय मागायचे? मग 3 वर देतो तुला. मग ठीक आहे म्हटला. तो मी हुशार होता. म्हणाला, माझी बायको काळी आहे आणि अप्सरा व्हायला पाहिजे, गोरी पान व्हायला पाहिजे म्हणा लागला. देव म्हणते, तथास्तु. सुंदर झाली, अप्सरा झाली, हा काय गोरगोरटी झाली. आणि तो घेऊन चालला की बायकोला बाहेर. शिव विद्रूप आपला, 100 चेहऱ्यावर सगळे 100 खळग, दाढी कवा करून माहिती नाही. आणि ही अप्सरा दिसायला लागली आणि त्याच्या माग जोडी कशी, तेवढ्या पुरता आपण बघतोय. तसं हे उलट व्हायला लागलं की. आणि राजाची स्वारी चालू होती आणि राजानं बघितलं बघा, नजर गेली आणि प्रधानजीला म्हटलं, ही कोण आहे, तिला घेऊन या म्हटलं. शिपाई आले, त्या बायकोला त्याच्या उचललं, राजाने घेऊन गेला की. सुख पाहता जावं एवढं, दुःख आलं की परत. आता काय करायचं म्हणाला? सुंदर दिसा लागली म्हणतात, घेऊन गेला राजा. राजा म्हणा लागला, आता मी हिला वरणार आहे आणि मी आता ही राजवाड्यात आत घरात घेऊन जाणार आहे आणि बाहेरनं कडी लावा, किती पण आवाज येऊ दे, कोणी दार उघडायचं नाही म्हणाला. राजाची ऑर्डर. आता ह्याला प्रश्न पडला, आता राजा घेऊन गेला, आता हिला वाचवायचं कसं? परत देवाचा धावा केला बघा. देवा धाव. देव आलेच लगेच प्रगट. अरे बाबा लवकर माग, मला संपवायचं आहे तुला घेऊन. दुसरा वर, माझी बायको अस्वलीन होऊ दे म्हटला. अस्वलीन. तथास्तु म्हटलं. राजवाड्यात राजाच्या शयनगृहामध्ये ती त्याची पत्नी होती, अस्वलीन झाली बघा. आता अस्वलीन झाली, मगाशी सांगितलं तिची नक्क कशी. मग ओरबाडायला चालू केली त्या राजाला. रक्तबंबाळ व्हायला लागला, ओरडा लागला. बाहेर शिपाईसने आदेश होता, किती पण आरडाओरडा होऊ दे, दार उघडायचं नाही. राजा रक्तबंबाळ झाला. कुणीकडनं तर ते कसं तर ते झालं वातावरण एवढं. शिपाई काय दार उघडले नाहीत. मग दार उघडल्यावरती तरी पण शिपाई दार उघडले तर हे असल्या अवस्था, ती अंगावर आली बघा दुसऱ्यांच्या. पण तेवढ्यात ह्यानं परत धावा केला. देवा धावा म्हटले, माग तुझं तिसरा होतं काय?
माझी होती तशी बायको करून दे मला. बघा कशी फजिती होते आपली. रूप आपण आहे म्हणून ठेविले अनंते पैशाची राहावे आणि ती असू द्यावे समाधान. जे रूप दिलंय देवाने दिलंय हाय त्यात समाधान. लई लई फेरन लवली लावलं तर 8 दिवस झालं तरी लावलं तरी ते गोरं होत नाही. ती कंपनीचं प्रोडक्शन असतं ते खपवायचं. म्हणून त्या रूपाकडे जायचं नाही. म्हणून कसं रूप पाहिजे देवाचं जे रूप आहे ते रूप घ्या तुम्ही डोळ्यासमोर तर आपल्या जीवनाचं सार्थक होणार आहे. म्हणून ज्ञानोबारायणे म्हणतात रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधने हा विठ्ठल बरवा हा माधव बरवा. असं जे रूप आहे भगवंताचं ते रूप अपेक्षित आहे तुकोबारायणा. आणि ते रूप हा माझ्या डोळ्यामध्ये माझ्या हृदयामध्ये संचारलं पाहिजे. म्हणून पहिल्या चरणात म्हणतात सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाईचा पती सोयीर या मनामध्ये सदा माझे सदा माझे डोळे जड तुझे मोठे सदा माझे डोळे जड तुझे मोठे सदा माझे सदा माझे डोळे जडो तुझे मोठे सदा माझे डोळे जडो तुझे मोठे सदा माझे डोळे सदा माझे डोळे जडो तुझे मोठे सदा माझे डोळे जडो तुझे मोठे सदा माझे डोळे जडो तुझे मोठे रखुमाईच्या पाते सोया रे या सदा माझे डोळे जडो
तुझे मोठे रखमायेच्या पाते सोय रे या गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम सदा माझे डोळे जडो तुझे मोठे रुक्माईच्या पते सोय रे या सदा माझे डोळे जडो तुझे मोठे रुक्माईच्या पते सोय रे या गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम जे मग प्रेम सर्व काळ 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 गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम जय माझा प्रेम सर्व काळ 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 गोड तुझे कुमार 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 जय देव कुमार कुमार कुंडली कवर्ग हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जय कुमार कुमार कुंडली कवर्ग हरी विठ्ठल ज्ञानदेव जय जय गोपाल जय गोपाल सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम हे मद प्रेम सर्व काळ जसं रूप गोड आहे तसं नाम गोड आहे देवाचं नामचिंतन जर केलं तर या कलियुगामध्ये आपला उद्धार होतो सत्ययुगामध्ये ध्यान धारणा त्याच्यानंतर द्वापारयुगामध्ये तपस्या हे आपलं यज्ञ याग त्रेतायुगामध्ये सगळं सेवा मात्र कलियुगामध्ये एक नामाशिवाय पर्याय नाही तसं नाम घ्यायला पाहिजे आपण
त्या देवाला साठवायचं जर झालं तर त्याचं गोड असं जे नाम आहे ते घेतलं पाहिजे. आपण सगळे आता मी भजन केलो, किती जण मी पुंडली म्हटलं, सगळे टाळकरी चालू होतं, बसलेल्यानी कुंडली कवरधारी विठ्ठल म्हटलं, महाराज जाणं ते टाळकरी जाणं आम्ही ऐकायला आलोय का नाही? आम्ही जर ऐकायला नसतो तर तुम्ही काय सांगितलं असतं सांग? तुम्ही नाही, ब्रह्मानंद महाराज आहेत. आनंद आनंद आहे इथं, आनंद ब्रह्म आणि आनंद कधी मिळतो? नामस्मरण केल्यावर ब्रह्म आनंद मिळतो. नामस्मरण जर नाही केलो तर तो आनंद नाही मिळणार. कीर्तनचा अंग होय अंग हरिरूप कधी होत? नामस्मरण केलं तर. मग इथं आपण लाजायचं काय? लाजायची काही गोष्ट नाही. इथं लाजतो कधी आपण? नवरा मुलगा किंवा नवरी मुलगी लाजत असते किंवा एखाद्या गोष्टीला, मग इथं लाजायचं काय? लाजलं की फजिती होते. मग अशी जसं सांगितलं मी, बाजारात नाक पडल्यावर जशी फजिती होते तसं इथं लाजलं तरी, इथं मंदिरामध्ये लाजलं तरी फजिती होते. इथं लाजून चालत नाही, आळस करून चालत नाही. आमचे श्रीगुरुदाला काय सांगायचे, शेण शाई आणि जावाई स्त्रियांना लई आवडतं. शेण आता हा सगळा गावाकडचा भागच आहे, शहर काय नाही. शेण आवडतं. रस्त्यात कुठं जरी पडलं तरी बायका उचलत्यात, घेऊन जातात. टोपली असेल तर टोपली घेऊन जातील, हातात घेऊन जातील. नसेल तर पर्स असेल तर पर्स मध्ये घालून घेऊन जातील, तर घेऊन जातील. एवढं शेणावर माया असते. दुसरं शाई दुधावरची. आमच्यासारखे महाराज जर चहा पिणारे जर नाही आले घरात तर त्यांना दूध द्यायचं असतं. मग चहा नको घेत नाही, मग दूध देऊ का विचारतात. मग द्या म्हटलं तर ते दुधावर शाई येते. आता गरम केल्यावर ते शाई येणार ना. मग ते पडू नये म्हणून किती 100 वेळा, पण शाई अजिबात पडून देणार नाही. ते आबाबा पडल खरं, शाई पडणार नाही. शाई मिळणार नाही. महाराज तुम्ही किती पण ताकद लावा, शाई तुम्हाला मिळणार नाही. एवढं नितांत शाईवर असतंय ते प्रेम. बघा तुम्ही, तुम्हाला सुद्धा मिळत नाही, लक्षात ठेवून घ्या. घरात मिळतंय नाही देत. कसं असतं बघा, ते दूध संपलं, शेवटी भांडं असतंय, भांड्याला काटाळी लागलेली असते शाई. तिकडं माहित आहे, तुम्हाला काय माहित नाही हो. तुम्ही स्वयंपाक घरात तुम्ही बघत नाही काय काय चालू असतंय ते. मी डोकावून बघतोय आमच्या बायकोचं, मग म्हणून कळतंय मला. तुमचं सांगत नाही मी, माझं. ते पातेल्याला कटाळे, ते शाई येऊन गेल्यानंतर ते काटाळ्याला थोडं शाई लागलेली असते माहित आहे. आणि मग ते काय करताय तुम्ही, चमचा घेताय, चमचा खार 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 खरडून काढताय. जरासा ठेवत नाही ना अजिबात. शाईवर नितांत प्रेम असतंय ते. खरडून काढतात आणि ते ते ह्याच्यात टाकत नाही. चुकूनच कोणतर माता भगिनी टाकते. नाहीतर काय करतात सांगा, पप्याला बिप्याला कुणाला देत नाही ते. खरंच की नाही? हळूच तुम्हाला तर जन्मात मिळत नाही सोडा. खरं आहे की नाही? बरोबर आहे. असं तुमचं तुमच्या मी आमच्या बायकोच सांगितलं, तुमचं काय सांगितलं नाही. शाईवर एवढं नितांत प्रेम असतं. त्याच्यानंतर जावई, मोती राखून या घाण, राखेल जावयाचा मान. आता आमचे मामा आहे, म्हणजे त्यांच्या युवायाचा मी साडू आहे. एवढं जावयावर प्रेम असतं, काय सांगायचं. नवऱ्याला कधी म्हणत नाहीत, हो तुम्ही कधी तर श्रीखंड आणून खावा वगैरे खावा. हो जावा, जावय बापू येणार आहे, श्रीखंड घेऊन या, आम्रखंड घेऊन या. कसा सासूबाई तसं हे असतंय, त्यावेळी खुश असते. मोती राखून ठेवते घाण सावकाराकडं. खरं जावायचा मानपान केल्याशिवाय सोडत नाहीत. जावई पण काय शाने असतात. जावई म्हणजे बोकडाची जात, बोकडाची जात.
आमचे दादा सांगायचे श्रीगुरु, जावई म्हणजे बोकडाची जात, किती दिल ते कमीच, म्हणून त्याला बोकडाची जात म्हटलं जातं. तस एक मुंबईचा जावई आला, लाजाळू होता, लाजाळू म्हणून लाजायचं नाही बघायचं. हा, लाजाळू होता आणि आला. गावाकडचं वाडा होता पाटलाचा, आणि हो पहिल्यांदा आला जावाई. मग काय आनंदच आनंद. सोळेकर मामा हा अक्षय आला होता त्यावेळी आनंद होता काय? मी काय आलो होतो त्यावेळी. हा, तस त्या पाटलाला सासूबाईंना आनंद झाला, जावई आला. मग आता काय यथेच्छ स्वयंपाक करतात. नवऱ्याला भाजी भाकरी रोज हेच खायचं, पण जावयाला मात्र पंचपक्वान करतोय आपण. बरोबर करताय की नाही तुम्ही? पहिल्यांदा जावई आल्यावर काय काय करताय तुम्ही? शिळे भाकरी, आंबाड्याची भाजी असलं देताय का? नाही देत. पंचपक्वान देताय. पंचपक्वान म्हणजे काय? श्री बालाजी, तिरुपतीचा नवा. हा, तुम्ही म्हणाल तिरुपतीचा शीत कुठला आला? बालाजी. श्री बालाजी म्हणजे श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू, आणि जी म्हणजे जिलेबी. श्री बालाजी. असं पंचपक्वान जेवण असतं जावयाचं. हा, तस सासूबाईंनी काय केलं? गुराळ होतं, गुराळ पाटलाचं. गुराळ तुम्हाला माहिती असेल, तू तयार करायचं. इकडं असतील अजून माझ्या मते गुराळ. आमच्याकडची गेली सगळी. हा, तसं गुराळ होतं आणि काकवी तयार केली मस्तपैकी. सासूबाईंनी चपाती काकवीचा बेत केला छानपैकी जावयाला. जावई आला, लाजाळ होता, या म्हटले, बसला पाटावर. ताट वाढलं, पहिल्यांदा जराच वाढलं. मुंबईचा आहे, लय खाऊन सवय माहिती असेल, नाही असेल. कसं असतंय, शहरात खाणं वेगळं असतंय, गावातलं खाणं वेगळं असतंय. इथून गावातनं शहरात गेलेला तो मी सांगत नाही, मी शहरातनं गावात आलेला सांगतोय मी तुम्हाला. हा, शहरात खाणं कसं असतंय, काट्या चमच्यानं खात असतात. तुम्ही खाताय का मामा? सोतून तेवढंच. बरोबर. तिथं कसं, तिथं किंवा तिथं खीर दिली, रसाला खीर दिली तर द्रोणामध्ये देतात आणि चमचा देतात हातात, तेवढंच. तिथं कसं खाताय तुम्ही? हे वडके चमच्यान कशाला खायला लागलाय? हा फरक. तस सासूबाईला थोडं बिघडायला नको म्हणून लय खाणं माहित नसल, पण थोडंच वाढलं अगदी. आणि मग दुसऱ्या वेळी परत वाढायला सासूबाई घेऊन आल्या. आणि ह्यो लाजाळ होता, लाजाळूच्या भरात काय केला? हात पुढे केला बघा. सासूबाईला वाटलं बाद झाला असेल, तेवढंच जेवण, तेवढंच खाणं असेल. आणि सासूबाई निघून गेल्या. निघून गेल्यावर ह्याचं अर्धवट जेवण झालं. आणि रात्री त्याला 12 वाजता भूक लागली बघा. झोपला होता आणि उठला, भूक लागली, अर्धवट जेवण झालं. लाजल्यामुळं काय वाढलं नाही. आणि इकडं तिकडं बघितल्यावर ह्याला दिली होती स्वयंपाकघरात झोपायला जागा. वा वा म्हटलं, याच्यासारखं स्वर्ग सुख नाही म्हणायला लागला. निदान मला झोपायला स्वयंपाकघरात तर जागा दिल्या. त्यानं काय केलं, आपलं ते शिबड्यामधलं चपात्या ज्या होत्या त्या घेतल्या काढून, आणि काकवी आता ते वरती शिक, पूर्वी आता घरात तुमच्या इथल्या घरात असेल अजून ते शिक गाडगं ठेवायचं. कृष्णाच्या काळात तर होतं, माठ फोडत होता. आणि त्या शिक्यात आता शिक पण कुणाला माहिती नाही. काय माहितीये आताच्या पिढीला? ते बी माहिती नाही, कारण सगळं फ्रीज वगैरे जागा घेतल्यामुळे ते माहिती नाही. आता शिक्क माहित नाही, जातं माहित नाही. जातं दळायचं. पूर्वीच्या बायका दळत होत्या, 4 वाजता उठून बसून पोव्या गात होत्या. मग ती देव येत होता. जनाबाई तसं दळत होती, सुंदर माझं जात ग दळीते बहुत ये रे बा
विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. आता गिरणीला डबा घेऊन जातो आम्ही. कशाला तो येतोय आपल्याकडे? जा म्हणतोय तू गिरणीला. हा, म्हणून सिझरिंग व्हायला लागल्यात, नॉर्मल डिलिव्हरी होत नाही, व्यायाम होत नाही तो. हा, तसे ओव्या म्हटल्या पाहिजेत, मग तो देव येतोय. संता घरी देव कामधंदा करी आणि पितांबर धरी वरी छाया. कधी येतोय, काम करतोय, आम्ही एवढ्या वाऱ्या केलो, एवढं तिथं नामस्मरण करतोय. अरे काय उपयोग तुझा? तू येत नाही तो तसा. निष्ठेनं भाविक अंतःकरणानं तिची जर भक्ती केली तर तो येतो. जनाबाईची येऊन दळत होता तो, आपल्या इथं येतच नाही तो. तसं काय झालं, आता ते जात पण माहित नाही कोणाला. आता लग्नात हळद काढतो, कशात काढतो? गिरणीत जाऊन. कशावर काढताय? जात्यावर काढताय ना. आता परवा आमच्या पाहुण्याचं लग्न झालं, आमच्या पाहुण्याचं गुजरात मध्ये. आणि जात नाही. आता हळद कशी काढायची? मग मिक्सर ठेवलं, मिक्सर, आणि त्यात हळकून टाकल्या आणि ते फिरवलं बघा, झालं. 2 मिनिटात हळद झाली, त्याला पूजन केलं, झालं. जात गेलं. मग कशाला ते देव येतोय दळायला तुमच्याकडं? काय उपयोग नाही. मग ते नाम कसं निघणार तुमच्याकडनं? तसं त्याला ते शिक्यामध्ये गाडगं होता, त्या गाडग्यामध्ये काकवी होती. आणि आता ते काकवी काढून घ्यायचं म्हणून काय केलं, जरा हात लागायला त्याला 4 बोट कमी पडायला. मग एक डबा घेतला, डबा घेतला, डब्यावर उभारला, त्या गाडग्यावर हात लावला, खालचा डबा सटकला, ते गाडगं उलट झालं, अंघोळ झाली बघा त्या काकवीमध्ये. साष्टांग दंडवत घातला. आता काकवी कशी पाण्यासारखी राहते का अंगावर? चिकट सगळं झालं. काय खडबड आवाज यायला लागलाय म्हणून बायको जागी झाली. आवाज काय आला ह्याला वाटलं आता कोण तर उठलंय आणि येतंय. म्हटला आता काय करायचं, तर हे पुसायचं कसं? म्हणून मागच्या दारानं काय केला, बाहेर आला आणि मामांजीचा कापूस आला होता. कापूस, एलफोर कापूस, लक्ष्मी कापूस, पांढरा शुभ्र. आता म्हटलं पुसायचं कशाला? लोळ्या म्हटला, आणि त्यामध्ये लोळला आणि सगळं पांढरं झालं बघा. कापूस सगळा टाकला सगळा. बायको आली कंदील घेऊन, काय खडबडा लागले काय कळेना. आणि आता कोण तर आल्यानंतर हे काय केला, गोटा होता आणि तिथं गाईच्या खाली जाऊन पसरा. बायको आली, कंदील घेऊन बघते माग, तर गाईच्या खाली काय तर पांढरं दिसायला लागले. तेवढ्यात ही हात मारली बायको, बाबा उठा, गाय व्याल्या. बाबा डोकं खंजळतच उठला. काय सांगतेस म्हणायला लागला, गाय गाभणच नाही, व्याल कसं म्हणा. आला बाबा तिथं, ती बायको आली, बघितलं तर हे उभारले की हे जावयाचं भूत उभारलं. तसं आपलं भूत व्हायला नको, आपली फजिती व्हायला नको, म्हणून नाम घ्यायचं असतंय. विठ्ठल विठ्ठल म्हणून नाम घ्यायचं असतंय कीर्तनात. कुणाचं घ्यायचं असतंय? बायकोचं नवं किंवा नवऱ्याचं नवं, लांबलचं देवाचं नाव घ्यायचं असतंय. आपण उद्धार करून घ्यायचं. या भवसागरातून तारून जायचं तर एकच नाम पर्याय लक्षात ठेवून घ्या. नाम संकीर्तन साधन पैस होते. नाम संकीर्तन साधन जळा केला पापे जन्मांतरी, नाम कीर्तन साधन पैसोपे, नाम कीर्तन साधन पैसोपे.
साधन पैसोपे नामच कीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जलमंथरेचे जळतील पापे जलमंथरेचे नलकी सायास जावे वनांतरा नलकी सायास जावे वनांतरा नलकी सायास जावे वनांतरा नाम संकीर्तन साधन पै सोपे सोप सांगितले सोपेवर मा सांगितले संत सोपेवर ताळ दिंडी हात घेऊन नाचा सोपेवर सांगितले संते सांगितले संते सांगितले संते सोपेवर मामा काळ्या दिंडे हाती काळ्या दिंडे हाती घेऊन नाचा काळ्या दिंडे हाती घेऊन नाचा काळ्या दिंडे हाती घेऊन नाचा सोपेवर मामा सोपेवर मामा सांगितले टाळ झेंडे हाते घेऊन नाचा हो टाळ झेंडे हाते घेऊन नाचा टाळ झेंडे हाते घेऊन नाचा टाळ झेंडे हाते घेऊन नाचा सोपेवर मामा सोपेवर मामा सांगितले संते सांगितले संते सांगितले संते सोपेवर मामा हा सोपं सांगितलंय आपल्याला काय दुसरं तिसरं काही टाळ दिंडी हाती घेऊन नाचा फक्त त्याचं नाम घ्यायचं आहे दुसरं काय नाही इकडं तिकडं काय दुसरं तिकडं आपल्याला बघायचं सारासार विचार करा उठाव नाम धरा कंठे विठोबा
सारासार करा उठा उठे नाम धरा कंठी विठोबाचं त्याचं नाम घ्यायला पाहिजे तर आपल्या भवसागरातून सहज पार होतोय. कुठलंही चुकीचं नाव घ्यायचं नाही. हा काय झालं होतं, एक कावळा न्यायाधीशाकडे गेला. म्हणा आता पित्र पंधरवडा चालू, सगळ्यांच्या घरी धुनी बिनी सगळे झाड लोट सगळं चालू आहे. देव बसणार आहे तर ते आपण आता पित्रांना आपण निवद देतो. हा इथं कावळ्या सगळ्या कावळा शिवायला पाहिजे. तसं कावळा होता आणि त्या न्यायाधीशाकडे गेला आणि म्हणा लागला मला गोरं म्हणायचं असं काय तर करा. तसं कसं शक्य आहे, कावळा हा काळा. न्यायाधीश म्हणाला नाही काळा तू काळा आहे तर काळा तसं काय नाही म्हटलं, तुम्ही करू शकताय म्हटले. कागदावर ह्या बोटाचं त्या बोटावर करतोय तसं तुम्ही करून द्या. मग न्यायाधीश म्हटला ठीक आहे म्हटला करतो, पण माझी एक अट आहे म्हटला, टेबला खालनं घेणं दिलं की लगेच काम होते. तसं म्हटला ठीक आहे म्हटला करतो म्हटला, तुला काळ्याचं गोरं करून देतो म्हटलं, आदेश काढतो म्हटला, लिहून काढतो. मग त्या बदल्यात मला काय करायचं, माझ्या पित्रांचं दर्शन घडवून द्यायचं. ठीक आहे म्हटलं कावळा, त्यात काय अवघड आहे, द्या म्हटलं लेटर. काढा अध्यादेश म्हटला, आजपासून कावळ्याला काळा म्हणायचं नाही गोरा म्हणायचं. असं लेटर काढलं गोरा म्हणायचं म्हणून. मग आता न्यायाधीश म्हटला ठीक आहे आता तुझ्या पद्धतीने झाले, आता माझी अट पूर्ण कर, माझे पित्र दाखव मला. मग असं या म्हटला, गटारीच्या कडेला एका नेला आणि तिथे एक किडा उळवळत उळवळत होता. हा हे तुमचा आजा बघ म्हणा. आजा बघ जरा पुढे नेला, त्या झाडावर किडा बसला होता. हा हे तुझा बाबा बघ. तिथे एक डुक्कर पळत होता, हे तुझा पंजा बघ म्हणला. हे म्हणा कुठं सांगतो म्हणाला, असं कुठं आहे तो म्हणा लागला. हा मग तू कुठं खरं मला सांगितलंयस म्हटला, तुझी आजा पंजा बाप सगळं खोटं बोलली म्हणून हे भोगा लागल्यात म्हटले. तू पण नाहीतर मला खोटा अध्यादेश दिलास म्हणून मी तुला सगळं खोटं सगळं खोटं का उपयोग नाही. खरं नाम घ्यायचं आहे, खरं नाम घेतलं तर खरं आपण जातो स्वर्ग प्राप्ती किंवा मोक्ष प्राप्ती आपल्याला या ठिकाणी होते. म्हणून साधन कसं आहे सोपं सांगितलं, नाम संकीर्तन साधन. या कीर्तनामध्ये कसं आहे सोपं नाम सांगितलं, फक्त नामस्मरण म्हणून कीर्तन आहे. कीर्तन सांग कीर्तन सांग होय अंग हरिरूप करायचं झालं तर हे कीर्तन माध्यम आहे. आणि कलियुगामध्ये कीर्तन प्रमाण सांगितलं, कीर्तनामध्ये स्वतः देव या ठिकाणी असतो. हा म्हणून कीर्तनामध्ये नामस्मरण गजर करायचं असतं. विठ्ठल विठ्ठल हा म्हणून गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. गोडाचं नाम आहे. या संसार भावसागरात तारायचं झालं तर नाम एकच आहे. काय झालं होतं, तुम्ही आता पंढरपूरला सगळेजण जाताय, त्या वाळवंटामध्ये एक डोंबारे असतात बघा, डोंबारे तसं इकडे इकडे काट्याला होता आणि दोरी लावून त्याच्यावर एक मुलगी किंवा असं काठी घेऊन चालते बघ, डोंबाऱ्याचं खेळ. हा ते वाजवलं जातंय डोलग आणि ती मुलगी चालत असते. आता ती चालत कशी असते बघा, आपल्याला जमल का? पण ती कशाचा आधार घेते, काठीचा आधार घेते. तसंच या संसार रूपी भावसागरात आपल्याला जर चालायचं या टोकापासून त्या टोकापर्यंत जायचं झालं तर ती नामरूपी काठी आपल्याला धरायला पाहिजे. ती नामरूपी काठी जर आपण व्यवस्थित जर घेतलो, त्याचा बॅलन्स जर व्यवस्थित घेतला तर त्या टोकाला आपण सहज पोहोचू शकतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
गोड जे रूप आहे ते तुकोबाराय म्हणतात. गोड तुझे रूप गोड तुझे नाम येई मज प्रेम सर्व काळ. सतत सर्व काळ मला पाहिजे तुझं प्रेम. आपलं प्रेम बायकोवर त्याच्याकडे खवा द्यायचं. बरोबर आहे का? आपलं मुलाबाळांच्यावर प्रेम नाही. आजी म्हणते माझ्याशिवाय नातू माझा राहत नाही, मला देवळाकडे यायला सवड नाही, माझ्याशिवाय राहत नाही. सगळी राहत्या, तू ये इकडं. प्रेम देत नाही आपण, प्रेम तिकडं ढकलतो. संसार दुःख मुळे चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस माऊली ज्ञानेश्वर म्हणतात. म्हणून मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवळाची सुख इंद्रा इंगळाच. इंगळ 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 म्हणजे विस्तू. संसार म्हणजे कसा हा विस्तव आहे, विस्तव. आणि त्या संसारात आपण हे चाललंय आपलं हाटगड आणि आपण तिथं मानतोय सुख. विस्तवावर पाय गारगार लागतं की नाही आपण विस्तवावर पाहायचं. तसं नाही. संसार कसा आहे, खोटा आहे. माऊली सांगतात संसार करा पण प्रेम देवाकडे. तुकोबाराय म्हणतात, नाथराय म्हणतात संसार करा किंवा भक्ती करा. तुकोबाराय सुद्धा म्हणतात देवाला दुसरं काय आवडत नाही, प्रेमयुक्त भक्ती आवडते. फक्त संसारातलं प्रेम देवाकडे द्यायचं. संसार करा. कुठल्याही संतांनी सांगितलं नाही बाबा तुम्ही संसार सोडा आणि परमार्थ करा, असं कुठल्याही संतांनी सांगितले. माऊलीने हरिपाठात सांगितलंय असोनी संसारी जिभे वेगू वेद शास्त्र भारी भाया. वेळ थोडे फार आहे. असं माऊलीने पहिल्या अभंगात सांगितलंय असोनी संसारी जिव्हे वेगू करी. पहिल्या अभंगात सांगितलंय जीवाचा उद्धार करायचा ना संसारात राहून कर, पण संसारातलं प्रेम देवाकडे वळ. संसार कर. संसार पण तुकोबारायांनी पण संसार केला. प्रपंच रचना सर्व भोगून त्यागी. सगळं भोगून त्यागलं. सगळं प्रपंच केला, सगळा नेटका केला, परमार्थ पण नेटका केला. किती अडचणी आल्या पण सोडलं नाही. तसं संसारात राहायचं पण परमार्थ करायचं. पण एकदा तुम्हाला जर आवड लागली परमार्थाची, संसारातलं प्रेम इकडे दिल्यावर तुम्हाला आवड लागते, हळूहळू लागते, एकदम लागत नाही. तसं हळूहळू लागली की शेवटी ज्ञानोबाराय म्हणतात परत हरिपाठामध्ये. तुम्ही हरिपाठ रोज म्हणताय, शेवटी परत म्हणतात ज्ञानोबाराय. एकदा आवड लागल्यावर लतिका हा व्यवहार सर्व हा संसार वाया इरजार. लटकाय खोटा आहे संसार हे कधी सांगतात, शेवटी सांगतात. सुरुवातीला काय सांगितले असोनी संसार. जीवाचा उद्धार करायचा आहे संसारात राहून करा. पण संसार कसा आहे, लटकाय खोटा आहे. या खोट्या संसारातून त्याची प्राप्ती करून घ्या. त्याच्यासाठी नाम घेतलं पाहिजे. असं नाम तुझं जे गोड रूप गोड आणि गोड नाम आहे ते संचरलं पाहिजे माझ्या अंगामध्ये रोमारोमामध्ये. म्हणून तुका गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मेच प्रेम सर्व काळ निरंतर असं तुझं नाम मिळू दे मला. म्हणून हे तुकोबाराय म्हणतात गोड तुझे रूप गोड तुझे नाम आणि देई मज प्रेम सर्व काळ. जय ठोपार कुंडली कवर्द हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जय ठोपार जय ठोपार जय ठोपार जय ठोपार. सदा माझे डोळे जडे तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयर्या. गोड तुझे रूप गोड तुझे राम देई मज प्रेम सर्व काळ. कुठल्या चरणात तुकोबाराय म्हणतात माऊलिये हाची वर देई
संचरोणी राही हृदयी माझ्या. दुसरं तिसरं काय नको, माझ्या हृदयात तू संचारला पाहिजेस. आपल्यामध्ये देव आहे, सगळ्यांच्या मध्ये देव आहे. ऐसा हृदयामध्ये रामू सर्व सुखाचा. सगळ्यामध्ये राम आहे. राम गेल्यावर ठेवतात तुम्हाला घरात, पहिलं काढा बाहेर, वास मारा लागेल. राम आहे बरोबर, राम आहे म्हणून तर आपण इथं आहे. नसेल तर तुम्हाला बाहेर काढतात. बायको किती पण सुंदर असू दे, हा प्रेमाची लाडाची लाडकी असू दे, मेल्यावर मिठी मारून बसाल तुम्ही, नको असू दे हो, अजून इथंच असू दे अनेक 5-6 वर्ष म्हणाल, उचला पहिला. नाही चालत. राम आहे तोपर्यंत आहे, असा हृदयामध्ये संचारला पाहिजे राम. रोमा रोमात, केसा केसात, अर्जुनाच्या केसा केसात, रोमा रोमात कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय, असं रोमा रोमा केसात असं येत होत आवाज. जनाबाईच्या शेणीमध्ये येत होता आवाज, विठ्ठल विठ्ठल. चोकोबाच्या हाडामध्ये येत होता, विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय शौचालय बसले होते आणि एकट्याला जीभ हसडली, कुठं बसून नामस्मरण करतोस म्हणून. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा. मी काय करू, माझी माझ्या वाच्यावर अनावर ताबा राहिला नाही, मी काय करू. अंधारातून रोमारोमातून विठ्ठल विठ्ठल. हा ज्या डोंगरावर जात होते त्या डोंगराच्या रस्त्याला नाही तर विठ्ठल विठ्ठल आवाज. असं तू संचार माझ्या, जेणेकरून माझं शरीर पूर्ण विठ्ठलमय हो, असं तू कोबाराय म्हणतात. आणि आपण आता ते फॅशन निघले, काय म्हणतात ते, फोटोग्राफी करतात की नवीन वेडिंग फोटो. नाही नाही नाही, लग्नाच्या आधी फोटोग्राफी स्पेशल प्री वेडिंग. नवरा नवरी असं बदामामध्ये काढून फोटो, हृदयामध्ये हृदय दाखवतात, हृदयामध्ये बायकोचा फोटो, तिच्या हृदयामध्ये त्या नवऱ्याचा फोटो, आणि मग ते गेट समोर लावलेले असतात. बघितलंय ना तुम्ही, आमच्या इकडेच असते, तुमच्या इकडे मला हे प्री वेडिंग. हृदयामध्ये अरे एवढं प्रेम, अरे जाणार आहे ती, कुठं टिकणार आहे ते, टिकणार कोण आहे, तो टिकणार आहे, तो साठव. दुसरा संपुटे हृदय पेटी, कुठं पद्मनाभ जोडीला आता उदळले भाग्य, आता अवघी चिंता वार. तो साठव, दुसरा कोण साठवू नको, तो साठव, तर तुझा कल्याण होणार, नाहीतर नाही होणार. आपलं हे चाललंय, व्यावहारिक चालू आहे आपलं हे सगळं, फोटो प्री वेडिंग. अरे काय हनुमंतरायाची भक्ती. नवरत्नाचा हार दिला सीतामाईनं, हे म्हटले फोडून फोडून टाकलं सगळं. अरे का टाकलास, माझ्या रामाचं त्यात काय नाही, अंशच नाही, मी काय करू ते म्हटलं घेऊन. अरे तुझ्यात राम आहे काय दाखव म्हटले, छाती फाडून दाखवले सगळे, रामप्रभू दाखवलं. आता आपण म्हणतो की नाही आपल्यात राम आहे, फाडा बघू सगळे छाती. बरगड्यात नाही तुमच्या दिसल्या तर विचार, तुम्हाला डायरेक्ट हॉस्पिटल नाही तर डायरेक्ट स्मशानभूमीत. तेवढी आपली नाहीच हो भक्ती. नाम आमचं तेवढं नाहीच. पंगत असते पंगत, जेवायला बसतो आपण, बसल्यावर काय चालू करताय तुम्ही, होळी बसल्या, अजून वाढायचं चालू असतंय, तोपर्यंत काय करता, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, असं म्हणतो की नाही आपण. आता जेवण कुठल्या टाईपचं आहे त्या पद्धतीचा आवाज निघतो.
जेवण जर शिरा भात जर असेल, हरे राम हरे राम, मग जरा गुलाबजामुन पासून हरे राम हरे राम. फरक पडतो, ट्युनिंग मध्ये फरक पडतो, नाम घेण्यात ट्युनिंग पडतो. आणि लक्ष तिकडं आहे, नाम कुठलं जाऊ दे तिकडं, खायला चांगलं मिळतंय का नाही त्याचा विचार करतोय आपण. नाशिवंत आहे, सकाळी खाल्लेलं आता हे जाणार आहे सगळं ते. काय उपयोग नाही त्याचा. त्याचं नाम कसं घ्या ना, आवडीने भावे हरिनाम घ्यायची, तुझी चिंता त्याची सर्व आहे. आवडीने घ्या ना, सवडीनं नको, असं नको, सवडीनं नको, आवडीनं घ्या. आवडीने घेतलं तर ते नाम आपल्याला फलदायक होतंय. असं नाम संचरोनी राही हृदयी माझे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. ज्ञानोबा माऊली तुझा जय जय ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम. कुंडली कवर्ग हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानोबा माऊली सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम देई मत प्रेम सर्व काळ. विठू माऊली हाची वर देई, संचरोणी राही हृदयी माझ्या. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम देई मत प्रेम सर्व काळ. तू खूप बरा आहे. शेवटच्या नात सांगतात तुका म्हणे काही न मागो आणिक, आणि तुझं पायी सुख सर्व आहे. आता मागाच्या मी सगळं सुखाचं सांगितलं काही वेळेला. सुख पाहता जमा एवढे, दुःख पर्वता एवढे, कसं येतंय सुख. जे आहे प्रपंचामध्ये सगळं सुख आपल्याला वाटतंय, पण ते सुख कसं आहे खरं नाही. जसं आपण ते रस्त्यावर आपण ज्यावेळी बघतो आपण पाणी आहे आपलं काम, मृगजळ, मृगजळासारखं आपल्याला ह्या सगळा संसार आहे. दिसतंय चांगलं पण ते खोट आहे, खरं नाही. ते काय संसार हा सगळा खरा नाही, खोटा आहे सगळा. पण आपण त्यात गुरपटलोय. मायेचं जाळं आहे सगळं. या मायेतून जाळ्यातून आपण जर बाहेर पडायचं तर एक आणि एक संतांना शरण द्यायला पाहिजे. संतांना शरण जर गेलं तर देवाची प्राप्ती आपोआप झाल्याशिवाय राहते. म्हणून ब्रह्मानंद महाराजांच्या, ब्रह्म आणि आनंद यांच्या चरणावर जर नतमस्तक झालो तर देवाच्या पायाशी सहज जाऊ शकतो. आणि मग सुख आपल्याला प्राप्त करून दिल्याशिवाय हे संत महात्मे आपल्याला राहत नाही. म्हणून नामदेवराय म्हणतात संतापायी माथा धरिता सद्भाव, तेने भेटे देवा पेया. अशा संतांच्या जर समोर नतमस्तक जर झालो तर आपल्याला देवाची भेट घडवून देतात. मग देव आपली काम धंद करतो. मग आपला देव जवळ राहतो. शेवटच्या नामदेवराय म्हणतात नामा म्हणे देव इच्छी संत संग, आणि आम्हा जीवलग जन्मोजन्मी. नामदेवराय म्हणतात या संत संघामध्ये देवाला सुद्धा या ठिकाणी आवडतंय. का? सदा नाम घोष करू हरी, सदा नाम Radha
अलंकार केले तराचे ताचे माधान केले तराचे ताचे माधान सर्व सुख झालो सर्व अलंकार सर्व सुख झालो सर्व अलंकार सर्व सुख झालो सर्व अलंकार सुदानाम घोष करू हरिकथा इथं जो आहे हरिकथा जी होते ते भगवंताचं चिंतन व्हायला पाहिजे वायपळ ज्या गोष्टी असतात ते बाजूला सोडा जे आहे इथं नारदाच्या गादीवर त्याचं भगवंताचं चिंतन व संतांचं नामस्मरण हेच अपेक्षित आहे कीर्तन म्हणजे दुसरं काय असं नाही आपण बसारा गोष्टी बाजूला तेवढ्या पण महत्वाचं जे सांगायचं ते देवाचं स्वरूप देवाचं नाम आणि संतांचं गुणगौरव हे त्या कीर्तनामध्ये सांगायचं बाकीच्या गोष्टी ह्या आपल्याला कळत नाहीत म्हणून ह्या गोष्टी सांगायच्या तेवढ्यासाठी ह्या गोष्टी आहेत दुसरं तिसरं काय नाही पण खरं कीर्तन म्हटलं तर फक्त देवाचं गुणगान करण्यात हे कीर्तन म्हटलं इथं देव साक्षात असतो देव कीर्तनामध्ये नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये साक्षात देव असायचा चंद्रभागे एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी नाचता नाचता देवाचा गळला पितांबर बघा देव सुद्धा नाचतो कीर्तनात आणि सावध होय बोले कबीर कबीरदास म्हणतात अरे सावध हो तस आपण कीर्तनात नाचलं पाहिजे गायलं पाहिजे उद्यापासून सगळे भक्तीपर संतपर होतील आपण रूपावर आज किंवा नामावर आज पहिलं दंडक असल्यामुळं अभंग घ्यावं लागतं आणि त्यात कसं आहे गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान अति जैसे कसं आहे गुरूंच्या जवळचं जे ज्ञान आहे ब्रह्मानंद महाराजांच्या जवळचं जे ज्ञान आहे त्याचं जे चरित्र पारायण तुम्ही करताय त्याच वाचन निष्ठेनं एक तरी ओळी अनुभव आमच्या गावामध्ये विवेकानंद दादा आले होते आणि त्यांनी एक तरी ओवी अनुभवावी त्या फक्त तुम्ही एवढ्यावरच बोलले होते जवळजवळ 2 तास प्रवचन एक तरी ओवी अनुभव असं प्रवचन तस गुरूंच्या जवळचे जे ज्ञान आहे ते आपण कसं आहे सद्गुरु ब्रह्मानंद महाराज सद्गुरु म्हणजे काय मजरदई सद्गुरु त्याने तारियला संसार ह्या संसारात जर तू तारायचं जर झालं तर या सद्गुरूंना शरण जायला पाहिजे असे जे सद्गुरू या ठिकाणी दाबलेले आहेत कसं असतं हिरा जवळ असतो पण आपल्याला कळत नाही त्याची किंमत कळत नाही तसं हिरा आहे हिरा त्याला त्यांना संतांना त्या शरण गेलं तर सहज आपल्याला या संसारातून सहज तारून नाही खरं कसं अनन्य भावानं भावयुक्त अंतःकरणानं त्यांना शरण द्या मग सुख सुख आहे हो दुसरं काय नाही म्हणून तुकोबार आहे म्हणतात का म्हणे काही न मागो अनेक तुझं पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम हे मत प्रेम सर्व काळ झालेली सेवा सद्गुरु ब्रह्मानंद महाराज यांच्या चरणावर मी अर्पण करतो या ठिकाणी मला अशोक आमचे पाहुणे कोळेकर आणि API असणारे आमचे अशोकांना त्यांनी मला फोन केलं तारीख आहे काय रिकामी म्हटलं मला वेळ नाही म्हटलं एखाद्याची आहे आणि पुढं देता काय बघा म्हटलं म्हटलं पुढं पण मला 2-3 तारखेपर्यंत वेळच नाही थोडा तरी पण म्हटलं ठीक आहे म्हटलं